नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत.com आहे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. छोट्या पडद्यावर बऱ्याच मोठ्या मोठ्या गोष्टी होत आहेत आणि ज्या पद्धतीने ईशा आपली गाजती आहे छोट्या पडद्यावर, ईशाची आई आपल्यासोबत आहे. तिचं सगळं रहस्य म्हणजे तिचं लुकपासून त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढणं, कशा पद्धतीने तिला सांभाळ केलं आहे, कशा पद्धतीने सांभाळले. ईशाच्या बाबतीत म्हणायचं तर खूप एकुलती एक असल्यामुळे आम्ही फारच प्रेमाने वाढवले तिला आणि बाबांची लाडकी आहे ती आणि थोडीशी हट्टी आहे, पण बाबा आणि तिचं सूट फारच चांगलं जमतं. मला वेगळं पाडतात ते कायमच आणि ते दोघं खूप त्यांची गट्टी जमली आहे. पण लग्न झाल्यापासून तिला असं वाटतं की बहुतेक ती मिस करत असावी आईला आणि माझं आणि तिचं सूत आता फारच छान आहे. ऑफ स्क्रीन कशी आहे ती धमाल. अभिज्ञा खूप जुनी मैत्रीण आहे, कारण आम्ही कट्टी बट्टी जी युवाची जी सिरियल होती त्यामुळे त्याच्यात एकत्र काम केलं आहे, त्यामुळे जुनी मैत्रीण आहे. त्यामुळे तिचं माझं ट्युनिंग होतच पहिल्यापासून. नाही मुलगी म्हणून मला अभिज्ञा चालली आहे. आवडेल मला, पण ऑफकोर्स ईशा गायत्री पण तितकीच हे आहे आणि मुळात स्पष्ट व्यक्ती आहे. मला अशा मुली आवडतात ज्या स्पष्ट व्यक्ती असतात आणि मजा येते त्यांच्याबरोबर काम करायला. वयाचा कुठेही मला डिफरन्स जाणवत नाही, त्या जाणवू देत नाहीत आणि आम्ही खूप धमाल करतो एकत्र. सून म्हणून तुमच्या घरी गेलं असं काही होईल? सून म्हणून? हा, कारण की आता तुमच्या बाजूला आहेच की ज्या चालेल की बिपिन आला तर माझी हरकत नाही आहे, काहीच प्रॉब्लेम. मायराला जेव्हा हे स्थळ कळेल ना, मायरा शॉक होईल सगळ्यात जास्त. कुठे विक्रांत सरांचं आहे, कुठे बिपिन. आय डोंट नो, असंही घडू शकतं. कारण की जे बदल घडत आहेत एक एक तुला पाहते मालिकेमध्ये, कारण की आम्ही स्वतः शॉक झालो. विक्रम सरांचं निगेटिव्ह शेड, सगळ्याच गोष्टी बघतोय, खूप वेगवेगळे रहस्य उलगडत जाते आणि सगळे विचार करतात की काय काय वेगवेगळ्या गोष्टी अजून घडणार आहेत. फारच इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्ही बघत राहा, कारण हे जे धक्के आहेत ना, हेच या तुला पाहतेरीची आत्ताची ही मजा आहे. कारण जेव्हा हळूहळू बदल आणखी घडत जातील तेव्हा ते बघण्यात आणि ते एन्जॉय करण्यात लोकांना जास्त मजा येईल आणि डेफिनेटली ते शॉकिंग असतील, हे मी आत्ता सांगते. ही जरी गोष्ट झाली तरी काही शॉक मानू नका की मायरा बिपिनची बायको. हो, हेही घडू शकतं, यू नेव्हर नो. आता हा विक्रम रमजानचा हा निगेटिव्ह शेड जरी तुम्हाला माहिती नसला तरी हा जेव्हा कळेल तेव्हा तुमची रिॲक्शन काय? ऑफकोर्स शॉक. म्हणजे मला असं वाटतं की आईनी जितका विश्वास टाकला विक्रांत सरंजामेंवर तेवढा आधी बाबांनी टाकला नव्हता आणि ईशाचा गोंधळलेली होती, त्यामुळे आईला जास्त धक्कादायक गोष्ट असणार आहे ती. त्यामुळे खूपच मजा येईल जेव्हा ते कळेल तेव्हा. सगळेजण उत्सुकते कधी कळेल याचं. बरं, नुकतंच तुम्ही पेढे वाटले, कारण की ईशाचा आता पास झाली आहे ईशा, तर तिची गोड बातमीचे पेढे वाटणार आहात लवकरात लवकर? यू नेव्हर नो, गेस करत राहा. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी काय काय गेस करायचं आम्ही, म्हणजे किती आम्हाला म्हणजे गोंधळून टाकलंय तुम्ही सगळ्यामध्ये. नाही, गोंधळून नाही टाकलंय, उलट ती बघण्याची मजा आहे ना. ते बघत राहा आणि अरे अरे हे होतंय, अरे अरे हे होतंय, ही खरी मजा आहे त्याची. म्हणजे ते आत्ताच सांगून टाकलं तर काय मजा. ताई, खूप परत म्हणजे एक छोटा पडदा तुम्ही आलेल्या आहात आणि बरंच तुम्हाला मिस केले, बऱ्याच मोठ्या घ्या. आता नेक्स्ट काय तुला पाहतेरेच्या बरोबर अजून काही डोक्यात आहेत की नाही? आत्ता तरी तुला पाहतेरेवरच कॉन्सन्ट्रेट मी केलं आहे. ते संपल्यानंतर 2 नाटकं आहेत जी डिरेक्ट करायची आहेत, ती संपल्यानंतर बघू. तेच सिरियल किंवा एखादी मूवी डिरेक्ट करण्याचा प्लॅन? तेही गेस करत राहा. हे तर पर्सनली हे पण गेस करत. मला तुला पाहतेरेची सवय लागली. सर आत्ता असते तर काय बोलले असते तुमच्या या पूर्ण भूमिकेला घेऊन? मला माहित नाही, त्याला डेफिनेटली आनंदच झाला असता, हे नक्की. पण तरीही काय बोलले असते मालिकेला अशा प्रकारची मालिका घेऊन, कारण की वादळवाड, आभाळ माया ही एक वेगळ्या जॉनरची मालिका होणी आणि आता हे एक वेगळ्या ग्रँजरवर गेलेली ही मालिका आहे. मुळात ती वेगळी आहे, त्यामुळे कायमच तो सुद्धा वेगळेपण जपण्यामध्ये हे होता, उत्सुक असायचा. त्यामुळे त्याला निश्चितच हे वेगळेपण आणि वेगळ्या प्रकारची स्टोरी, वेगळ्या प्रकारे ते दाखवलं जाते. आपण नेहमीच्या ज्या मालिका बघतो त्याच्यामध्ये कुठून तरी ती वेगळ्या प्रकारे उठून दिसतीये, तर हे वेगळेपण त्याला निश्चित आवडलं असतं. त्यामुळे आता मला बऱ्याचशा गोष्टी उत्सुकता की म्हणजे आता विक्रम सरंजामेंचं जेव्हा रूप कळेल किंवा मग काय कसं हे सगळं गोंधळून टाकणार आहे सगळं. ईशा म्हणून कशी वागेल की ईशा स्टँड घेईल स्वतःचा?
बोलले. बघत राहा, गेस करत राहा आणि मज्जा घ्या. त्यामुळे तुमचा हा जो डायलॉग आहे बोलले, हा एक अफलातून आहे, तो एक वेगळा गाजतोय. हो, मला वाटलं नव्हतं पण बोलले आणि ऑफकोर्स ते आमच्या लेखकाचं क्रेडिट आहे. आणि हा मुळात लिहून आल्यावर मलाही वाटलं होतं की हे माहीत नाही म्हणजे हे, आणि ते वर्क झालं. डिरेक्टर आमचे गिरीश मोहिते होते, त्यांनी सांगितलं होतं की तू काळजी नको करू, हे वर्क होणार आहे, आणि ते खरंच वर्क झालं. सो आय एम हॅपी. सो मच आहे. थँक्यू. थँक्यू. आता आता प्रेक्षकांना काय सांग? तुम्ही भरभरून ही सिरियल, हा कार्यक्रम बघता आणि त्यात भरभरून प्रेम देता, जिथे तिथे आवर्जून सांगता. माझी गार्गी फुले ही ओळख जाऊन ईशाची आई ही जी ओळख झाली आहे, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. असंच बघत राहा, तुला पाहतेवर असंच प्रेम करत राहा. थोडासा बदल आहे ज्याचा धक्का बसू शकतो, पण या धक्क्यातनं आनंद मिळतो. हा म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ह्यातनं सुद्धा तुम्हाला आनंदच मिळणार आहे. सो मोकळेपणाने या धक्क्याकडे बघून ही सिरियल जास्त बघण्याचा प्रयत्न करून त्यातनं आम्हाला प्रेम द्या. तुमचं प्रेम आणि या सिरियलला लाभलेली लोकप्रियता ही खूप महत्त्वाची आहे आणि ती तशीच टिकून राहावी, देवाचरणी प्रार्थना आहे.